गुड इव्हिनिंग सगळ्यांना. मी सीटीएटी एक्झाम सेंटर बद्दल तुम्हाला सांगितलं होतं का सेंटर तुम्हाला ऍड्रेस प्रमाणेच मिळणार, पण खूप लोकांचा विरोध होता, नाही सर असं नाही होणार. तर आता त्यांनी एक नोटीस पण तिथे तुम्हाला दिलेली. हे बघा, आपण नोटीस इथे वाचून दिली, बघू. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ज्यांचं शंका असतील त्या शंका पण दूर होत जातील. सीटीएटी परीक्षा जे 21 म्हणजे 21व्या वेळेस आता परीक्षा होते, संस्करण केले. आवेदन प्रक्रिया 27/11/2025 से शुरू हो चुके. ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम स्थिती म्हणजे शेवटची तारीख तुम्हाला काय दिली, 18/12/2025 रात्रीचे 12 वाजेपर्यंत. हे उम्मीदवारों को सलाह दी जाती है कि वो अंतिम दिन का इंतजार किए बिना, म्हणजे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. नाहीतर काही विद्यार्थी काय करतात, शेवट भरू, तर त्या इंतजार करू नका. यथार्थी अपना ऑनलाइन आवेदन पूरा करे, साथ ही सभी आवेदनों को सूचित किया जाता है, म्हणजे सगळ्या जे आवेदन करताय विद्यार्थ्यांना सूचित किया जाता है कि ऑनलाइन आवेदन पोर्टल में परीक्षा शेयर चुनने का कोई प्रावधान नाहीये. म्हणजे तुम्हाला कुठली अशी सुविधा उपलब्ध करून दिली नाही की तुम्ही तुमचं सेंटर तिथे निवडू शकतात. उम्मीदवारों को ऑनलाइन आवेदन पोर्टल पर सही एवं प्रासंगिक विवरण भरकर सभी चरणों को पूरा करना होगा. म्हणजे काय, तुम्ही फक्त तुमचा फॉर्म भरा, तुमचे आधार कार्ड वगैरे जी माहिती असेल ती तिथे पूर्ण भरा. परीक्षा शेअर ये आवंटन सीबीएसई द्वारा आवेदन यादृच्छिक, म्हणजे काय, कोणी त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो डवळाडवळ करणार नाही, तर तेच ठरवतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते सेंटर उपलब्ध होईल. आधार पर किया जाएगा, यादृच्छिक आधार पर किया जाएगा. परीक्षा के लिए अंबट्टी शेअर में परिवर्तन का अनुरोध चाहिए, म्हणजे काय, जर तुम्हाला एखादं सेंटर पण मिळालं, तुम्ही त्याचा अनुरोध म्हणजे विरोध करू शकत नाही. चाहे कोई भी कारण स्वीकार नाही किया जाएगा, म्हणजे तुम्ही नंतर लाईव्ह म्हटलं का मला हे सेंटर दिलं, मी तिथे जाणार नाही, तुमचं कुठलंही कारण घेतलं जाणार नाही. म्हणजे काय, याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट झालेला आहे की तुम्हाला सेंटर उपलब्ध फक्त जेव्हा हॉल तिकीट येईल त्यावेळाच करेल. म्हणजे तुम्हाला कळालं आता सेंटर संदर्भात. आणि सगळ्यात महत्वाचं, भाषा निवडत असताना पहिली भाषा लँग्वेज 1 म्हणून मराठी निवडा आणि लँग्वेज 2 म्हणून हिंदीच भाषेची निवड करा. कळालं, हे भाषा संदर्भात. आणि जे विद्यार्थी डीएड किंवा बीएडला, बरं का, डीएडला किंवा बीएडला पहिल्या वर्षात असेल, एक दिवस जरी ऍडमिशन घेऊन झाला असेल तरी ते पेपर देऊ शकतात. त्यामुळे तिथे ऑप्शन येताना तुम्ही पासिंग इयर 2026 दाखवत असेल तर तुम्ही त्याच्यावर टिक करून घ्या आणि पण फॉर्म भरा, कुठलीही अडचण नाही, तुम्ही परीक्षा देऊ शकतात.